आज रोजी जे कोविड-19 या रोगामुळे झालेले मृत्यू आहेत त्यांचा आपण आत्तापर्यंत आपल्याला 9 मृत्यू कळालेले दिवसभरामध्ये आणि आपण 4 जे डेड बॉडीज आहेत त्यांचं अंतिम संस्कार केलेला आहे। उर्वरित जे मृत्यू आहेत त्यांची आपण तयारी ते करून ठेवलेली आहे। साईड बाय साईड ज्यांच्या नातेवाईकांची NOC आपल्याला प्राप्त झाली तर आपण इथे उरलेले अंतिम संस्कार करून घेऊ। सर, काही इथं शांतीधाम घाटावर लोड येतो का आणि इतर तालुक्यांमध्ये जर डेथ झाली असेल तर त्यांना तिकडे कोविडची बॉडी नेण्यासाठी काय प्रयोजन आहे, काय गाईडलाईन्स आहे? काल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सांगण्यावरून आपण असा निर्णय घेतलेला आहे की नांदेड तालुक्याची नांदेड कॉर्पोरेशनच्या जवळचे जे तालुके आहेत जसे की अर्धापूर, कंधार, लोहा, मुखेड आणि भोकर या ठिकाणचा जर कोणी व्यक्ती वारला असेल तर आपण तिथे त्यांना तिथल्या नगरपंचायत असतील, तिथले BDO असतील, नगरपंचायतचे CO असतील, BDO असतील यांना आपण गाडीमध्ये टाकून बॉडी तिकडे हँडओव्हर करतो आहे, जेणेकरून भविष्यात जर कोविडची संख्या वाढत गेली तर त्यांना पण याविषयी थोडी माहिती असावी आणि इग्नोरन्स नसावा, त्यांनी त्यांच्या लेवलला पण करता आलं पाहिजे। एका दिवशी सर्वाधिक किती अंत्यसंस्कार करण्यात आले आतापर्यंत? काल रोजी आपल्याकडे 20 अंतिम संस्कार करण्यात आले। तर मागच्या वर्षीची सिच्युएशन सध्या सिच्युएशनमध्ये नेमकं काय फरक दिसून येतो? डेथ जास्त आहे, डेथ रेट जास्त आहे यावर्षी मला वाटतं की जे कोविड जे डेड बॉडी होत आहे ते मोस्टली जे 75 किंवा 70 वर्ष जे वय आहे कोमॉर्बिडबद्दल आपल्याला जी काळजी घ्यायला सांगितली होती त्याच व्यक्तीचे डेड बॉडी आहे। तर सर्वांना अशी सूचना आहे की जास्तीत जास्त आपण कोविड प्रोटोकॉल जे आहे SMS जे म्हणतो आपण सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्स याचं पालन करावं। आपल्या तब्येतीची काळजी आपण स्वतः घ्यावी।